बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या इशाऱ्याची। आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक झाली। हिंदी सक्तीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। हिंदी राष्ट्रभाषा नाही, ज्या 22 भाषा आपल्याकडे आहेत त्यापैकी एक भाषा हिंदी आहे असं म्हणत मनसेने तीव्र विरोध केलाय। दरम्यान हिंदू लादाल तर तीव्र संघर्ष करू असा इशारा सुद्धा मनसेने दिलाय। मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीचा GR देखील फाडलाय। तिकडे पुण्यात सुद्धा मनसेची विद्यार्थी सेना ही चांगलीच आक्रमक झाली आहे। पुण्यात बालगंधर्व चौकात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय आणि यावेळी GRची होळी केली आहे। हिंदी सक्ती विरोधात वाशी चौकात मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। शिवाय शासनाचा GR देखील जाळण्यात आलाय। तर हिंदी सक्तीच्या विरोधात आता मनसे ही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, पुणे, नवी मुंबई या ठिकाणी मनसेनं आंदोलन केलेलं आहे। हिंदी सक्तीचा विरोध करत मनसेनं हिंदी सक्तीचा GR देखील जाळलेला आहे। GRची होळी केली आहे। ठिकठिकाणी मनसेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाली आहे। हिंदी सक्तीला मनसेनं चांगलाच विरोध केलाय। मुंबई, पुणे आणि नवी मुंबई ठिकठिकाणी मनसे ही आक्रमक होत आंदोलन करते आहे आणि यावेळी या GRची देखील होळी करण्यात आली आहे। राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केलाय आणि त्यानंतर आता मनसेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान आज हिंदी लादतायत, उद्या गुजराती भाषा सक्ती कराल। दुसऱ्या प्रांताची भाषेची सक्ती का? हिंदी लादली तर संघर्ष होईल असा इशाराच देशपांडेंनी दिलाय। मला वाटतं त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल। मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। काल काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही।